हॅलो नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आजची रेसिपी करते. आता मार्केटचे आवळे संपत आलेले आहे. शेवट आता तरी बऱ्यापैकी छान मिळते. तर त्याच्यासाठी आपण आवळ्याचं चमप्रास बनवूया. आता मी पाणी ठेवलं आहे बॉईल करायसाठी. स्टीम करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आवळे ठेवून घ्यायचे. 10 मिनिट आवळ्याला होऊ द्यायचं. छान असं कवर करून ठेवून द्यायचं 10 मिनिटासाठी. म्हणजे आवळे होईल आपले आणि मग त्याला थंड होऊ द्यायचे. मग त्याच्यापासून बनवायचं. आपले आवळे झालेले आहे. छान शिजलेले आहे बघा. कळ्या निघाल्या आहे वेगवेगळ्या अशा. छान शिजून गेलेले आहे. आता आपण याला थंड करून घेऊया आणि मग त्याच्यातले बी काढून घेऊया. आपले आवळे झालेले आहे. छान शिजलेले आहे आणि थंड पण झालेले आहे. आता आपण हे बी काढून घेऊया त्याच्यामधलं आणि मिक्सरला थंड झाले की मिक्सरला वाटून घ्यायचे. छान शिजले गेले. अर्धा किलो आवळे आहे. छान बॉईल झालेले. आता थंड झाले की आपण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. पाणी नाही घालायचं, असेच फिरवायचे. 2 स्टेपमध्ये फिरवा वाटलंच. जास्त असेल तर मी 2 वेळा करते. आपले वाटून झालेलं आहे. छान पेस्ट करून घ्यायची. आता परत मी दुसऱ्या स्टेपमध्ये काढून घेते. परत अजून दुसऱ्या स्टेपमध्ये हे काढून घेते. असं होतं. नाहीच झालं थोडं एखादी चम्मच किंवा अर्धा चम्मच पाणी घाला. जास्त घालू नका. आता परत वाटून घेते. आपलं झालेलं आहे पूर्ण वाटून. छान वाटून झालेलं आहे. कढई ठेवली आहे आपण गरम करायला. त्याच्यामध्ये थोडं तूप घालून घ्यायचं. अर्धा चम्मच वगैरे. आणि त्याच्यामध्ये मग हे घालायचं. आपण आता हे आवळ्याचं पेस्ट केलेली आहे. अर्धा किलो आवळा घेतले आहे मी. त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ घालायचा. अर्धा किलो आवळे असले तर अर्धा किलोच घाला गूळ. तर अर्धा किलो गूळ घालते मी. तुम्ही साखर पण वापरू शकता. गूळ नसेल वापरायचं तर साखर पण वापरू शकता. मी गूळ वापरते. आणि छान होऊ द्यायचं आहे. आपण चमप्रास बनवत आहे. तर आवळ्याचं सीजन संपत आलेलं आहे. थोडं कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आवळे सध्या मिळत आहे. अशाप्रमाणे छान बनवून घेऊया आपण. आपलं 20 ते 25 मिनिट झालेले आहे. छान झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. सुंठ पावडर घालते 1 चम्मच. 1 चम्मच जिरं घालते. आणि लवंग घेतले 6 आणि मिरं घेतले 15 आणि वेलची आणि कलमी घेतलेली आहे. त्याचं पावडर करून घेतलेलं आहे मी सगळं. आणि काळं मीठ घालते. तर ते सगळं मिक्स करून घ्यायचं छान. आणि परत होऊ द्यायचं थोडं 10 मिनिट. झालं मग आपलं तयार. आपल्याला 40-50 मिनिट लागतो याला करायला. छान मिक्स करून घ्यायचे मसाले.
आणि परत 10 मिनिट होऊ द्यायचं. आपला च्यवनप्राश झालेला आहे. छान छान कलर पण आलेला आहे आणि 40-50 मिनिट लागलेले आहेत तयार करेपर्यंत. छान झालेला. आता आपण बाउलमध्ये काढून सर्व करूया आणि थंड झालं की काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचा. आता मी बाउलमध्ये काढते. आपला च्यवनप्राश तयार झालेला आहे, बाउलमध्ये सर्व केलेला आहे. माझा थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचा. मी आता सध्या बाउलमध्ये काढलेला आहे.